वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म। मी आदित्य तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आता सध्या आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये जो आहे तो निवडणुकीचा एक माहोल आहे आणि त्यानंतर आपण आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की निवडणुकीचे कोणते कोणते टाइप्स आहे किंवा प्रकार आहेत। ठीक आहे, आता त्याचे प्रायमरीली जर पाहिलं असेल तर त्याचे दोन टाइप्स आहे, म्हणजे एक असते प्रत्यक्ष निवडणूक आणि अप्रत्यक्ष निवडणूक। ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट इलेक्शन आणि इनडायरेक्ट इलेक्शन। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ते असते एक फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम। प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम म्हणजेच काय होत असते, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत। ठीक आहे, आणि एक तुम्ही बऱ्याचदा अजून एक नाव ऐकलं असेल सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम। ठीक आहे, एकल संक्रमणीय मतदान पद्धत। ठीक आहे, तर आता हे जे काय आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत, तर याला हेअर सिस्टम सुद्धा म्हटल्या जाते, कारण का हेअर एक व्यक्ती होते त्यांनी इन्व्हेंट केलेलं होतं त्यामुळे। तर आपण जे आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व काही टाइप्स वगैरे किंवा त्याचे ओपन बॅलेट किंवा क्लोज बॅलेट म्हणजेच काय आहे की त्याला म्हटलं जातं असते गुप्त मतदान प्रणाली आणि खुली मतदान प्रणाली, हे काय आहे ह्या म्हणजे ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या सर्व आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे निवडणुकीची पद्धत आहे ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये ओव्हरऑल काय आहे आणि त्यानंतर सोबतच जर तुम्ही आपल्या म्हणजे भारत सोडून जर जगामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत त्याचा सुद्धा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेणारच आहोत। ठीक आहे, सो सुरुवातीला जे आहे तर सुरुवातीला निवडणूक। आता आपण जर निवडणुकीचे प्रकार जर आपण पाहिले तर निवडणूक जी आहे दोन प्रकारची असते, म्हणजेच तुमची प्रत्यक्ष निवडणूक आणि अप्रत्यक्ष निवडणूक, म्हणजेच याला म्हटलं जात असते इनडायरेक्ट इलेक्शन आणि हे आहे तुमचं डायरेक्ट इलेक्शन। ठीक आहे, आता डायरेक्ट इलेक्शनमध्ये काय होते, डायरेक्ट इलेक्शनमध्ये जे तुमच्या भारतातले नागरिक आहे ते प्रत्यक्षपणे, ठीक आहे, भारतातले जे नागरिक आहे ते प्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतात। ठीक आहे, म्हणजेच काय आहे का निवडणूक प्रक्रियेमध्ये जर डायरेक्टली तुम्ही भाग घेत असाल म्हणजे स्वतः मतदान करत असाल तर त्याला म्हटलं जात असते प्रत्यक्ष मतदान पद्धत। आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय होते की आता याच्यामध्ये जे नागरिक आहेत तर नागरिक याच्यामध्ये भाग नाही घेणार, तर नागरिक काय करणार आहे की नागरिकांनी जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहे, जे दिलेले आहे तर ते त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात। कोण सहभाग घेत आहे याच्यामध्ये, प्रतिनिधी सहभाग घेत आहे। म्हणजेच काय आहे नागरिकांनी, म्हणजे काय होते की सरळ आहे एखाद्याला आपण जे आहे एखाद्याला निवडून दिलेला असेल तो समोरच्याला निवडणार आहे। ठीक आहे, म्हणजे अप्रत्यक्षमध्ये काय आहे की समजा 4-5 लोकांनी किंवा हे 3 लोक आहे या 3 लोकांनी एका जणाला निवडून दिलं असेल। ठीक आहे, पण जेव्हा ही जी निवडणूक झालेली आहे ही झालेली आहे तुमची प्रत्यक्ष निवडणूक आणि त्यानंतर हा जो आहे हा समोरच्या व्यक्तीला जेव्हा निवडणार आहे तर ही झाली तुमची अप्रत्यक्ष निवडणूक। हे झाली तुमची प्रत्यक्ष निवडणूक आणि ही झाली तुमची अप्रत्यक्ष निवडणूक। म्हणजेच नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता, त्यांनी प्रतिनिधी निवडून दिला आणि तो प्रतिनिधी समोरच्या व्यक्तीला निवडणार आहे। ठीक आहे, आता आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष निवडणूक जे होत असते ते दोन जे तुमचे कनिष्ठ सभागृह जे आहेत, तुमचं समजा लोकसभा आहे आणि त्यानंतर विधानसभा आहे, या दोन्हीही याची जे निवडणूक होते ती प्रत्यक्ष निवडणूक होते। म्हणजेच तुमचं लोकसभा आणि त्यानंतर तुमची विधानसभा। आता तुम्ही जर म्हणसाल की स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे तर त्यांची सुद्धा निवडणूक जी आहे ते प्रत्यक्ष निवडणूक होते, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल। पण आता जेव्हा आपण भारताबद्दल जेव्हा बोलत आहे तर भारताबद्दल जर बोलत असताना लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही सभागृहाचे जे काही निवडणूक होते तर ती प्रत्यक्ष निवडणूक होत असते। तुम्ही पहा जेव्हा तुमचं जनरल इलेक्शन असते किंवा आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये प्रत्येक जण वोट करते। म्हणजेच काय आहे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल आता विधानसभेमध्ये आपल्या भारतामध्ये 18 वर्ष जर कंप्लीट आहे ना तर तुम्ही मतदान करू शकता। 18 वर्ष कंप्लीट असेल मतदान करू शकता। त्याच्यामध्ये कोणते स्पेसिफिक क्वालिफिकेशन नाही लागत। जसं तुम्ही जर पाहिलं जेव्हा तुम्ही
दुसरी जेव्हा आता आपण जेव्हा अप्रत्यक्ष निवडणूक पाहणार आहोत तर त्याच्याबद्दल जेव्हा त्याचे एक्झाम्पल पाहू आपण, तर त्याच्यामध्ये काही क्वालिफिकेशन्स लागते, ठीक आहे. पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्वालिफिकेशन नाही. 18 वर्ष कंप्लीट आहे तुमचे तर तुम्ही मतदान करू शकता, ठीक आहे. तर जे तुमचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा, विधानसभा, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं राहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे. तर ह्या सुद्धा जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष निवडणूक होत असते. आता अप्रत्यक्ष निवडणूक कुठे कुठे होते आपल्या भारतामध्ये, तर ती जी आहे राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर तुमचं राज्यसभा, त्यानंतर तुमची विधान परिषद. सर्व राज्यात विधान परिषद नाही, पण ज्या राज्यात विधान परिषद आहे तिथं तुमची अप्रत्यक्ष निवडणूक होते. त्यानंतर सभापती किंवा अध्यक्ष कशाचे, विधान परिषद आणि राज्यसभा. आता राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपतीच असतात, तर तिथले उपाध्यक्ष असतात ना, तर त्यांचं इनडायरेक्ट इलेक्शन होते. कारण की तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे, समजा आपण जर कन्सिडर केलं की लोकसभेचे जे सभापती आहे, लोकसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष, ठीक आहे. आता लोकसभेच्या अध्यक्षांना जेव्हा निवडून द्यायचं असते तर ते त्यांच्या निवडीमध्ये तुम्ही सहभाग घेता का, नाही. तर जे तुम्ही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते त्यांना निवडत असतात, तर ते काय झालेलं आहे तुमचं अप्रत्यक्ष निवडणूक, ठीक आहे. त्यानंतर सभापती किंवा अध्यक्ष, त्यानंतर संसदीय समित्या ज्या असतात तर यांच्या सुद्धा संसदीय समित्या यांचं सुद्धा जर पाहिलं असाल तर इथे सुद्धा अप्रत्यक्ष निवडणूक होते, ठीक आहे. तर निवडणुकीचे 2 प्रायमरीली प्रकार आहे, तर ते म्हणजे तुमचं प्रत्यक्ष निवडणूक आणि अप्रत्यक्ष निवडणूक. प्रत्यक्ष निवडणूक हे कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये जे आहे प्रीमध्ये विचारलं जाऊ शकते की याच्यापैकी कोणते कोणते प्रत्यक्षपणे निवडणूक होतात किंवा प्रत्यक्ष निवडणूक होते आणि कोणती अप्रत्यक्ष निवडणूक होते, ठीक आहे. तर प्रत्यक्षमध्ये लोकसभा, विधानसभा, त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा, विधान परिषद, सभापती किंवा अध्यक्ष किंवा संसदीय समित्या, ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर जेव्हा अजून याच्यामध्ये जर पाहिलं तर एक आहे तुमची फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम आणि दुसरा आहे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. याला मराठीमध्ये म्हणतात प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम जे आहे, फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम मध्ये काय होते, आता सपोज आपण जर एखादी रेसिंग सुरू आहे आणि रेसिंग सुरू असताना आता एक समजा ही क्रॉसिंग लाईन आहे, ठीक आहे. आणि क्रॉसिंग लाईन असल्यानंतर याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे समजा 4 लोकांनी, म्हणजे आपण ABCD. जो ही व्यक्ती ही लाईन क्रॉस करणार फर्स्ट, जो सर्वात अगोदर जी लाईन क्रॉस करणार तर त्याला विजय म्हणून घोषित केला जाणार, ठीक आहे. फर्स्ट पास दी पोस्ट, तर तेच म्हणजे काय, जो कोणी पोस्ट फर्स्ट टाइम किंवा फर्स्ट जो क्लिअर करणार त्याला जे आहे विजय म्हणून घोषित केला जाणार. आता आपण एक्झाम्पलवर जर पाहिलं किंवा मतदान करत असताना समजा 10 लोक आहेत, 10 लोक असल्यानंतर 10 लोकांनी जे आहे ABCD हे उमेदवार आहेत आणि 10 मतदार आहेत. हे आपण कन्सिडर करू 10 मतदार आणि ABCD हे कोण आहेत, उमेदवार. आता 10 पैकी याला जे आहे याला 4 लोकांनी मतदान केलं, याला 3 लोकांनी केलं, याला 2 लोकांनी केलं आणि याला 1 लोकांनी केलं. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर सर्वात अगोदर त्यांनी कोणी निवडला गेलेला आहे किंवा कोण निवडला गेलेला आहे किंवा कोणाला सर्वांपेक्षा जास्त मतदान पडलेलं आहे ते आहे तुमचा A. तर A व्यक्तीला विजय म्हणून घोषित केला जाणार. कशामध्ये, फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम मध्ये ए जो व्यक्ती आहे त्याला विजय म्हणून घोषित केला जाणार, कारण का त्यांनी जे आहे पहिल्यांदा ते क्लिअर केलेलं आहे. आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये याला फक्त 40% लोकांनी मतदान केलेलं आहे. याला जे आहे याला 40% लोकांनी मतदान केलं, याला 30% लोकांनी मतदान केलं, याला 20% आणि याला 10%.
पण याला जेव्हा 40% लोकांनी मतदान केलेलं आहे तर याला जे आहे 60% लोकांनी नाकारलेलं आहे, पण तरीही तो निवडून येतो. कारण का त्याला ते जे सिस्टम आपण यूज करतो ते फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम, आणि फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम जे आहे आपल्या भारतामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या कोणत्या निवडणुकीसाठी आपण यूज करतो, तर ते विधानसभा, लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था. आता मी स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये का म्हणतो, कारण की प्रत्येक राज्याचं वेगवेगळे सिस्टम आहे म्हणून. ठीक आहे, तर या 3 ठिकाणी फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम असते. कारण का तुम्ही पहा, जर पाहिलं असेल का तुम्ही कोणत्याही मतदारसंघामध्ये असेल तर कोणाला जे आहे तर काही जरी मतदान मिळालं असेल किंवा किती % जरी लोक असले तिला जे आहे दुसऱ्यांपेक्षा एक जरी वोट शिल्लक मिळालं असेल तरी तो विजय म्हणून घोषित केला जात असते. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, मतलब दुसरा जो टाईप आहे ते म्हणजे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत. आता प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतमध्ये काय होते का तुमच्या पॉप्युलेशननुसार, ठीक आहे, तुमच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला प्रतिनिधित्व दिल्या जाणार. ठीक आहे, तुमच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला प्रतिनिधित्व दिल्या जाणार. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना, जे तुमचं प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत आहे याच्यामध्ये काय आहे, याचे 2 प्रकार आहे. ठीक आहे. आता इस्रायलमध्ये एक वेगळा प्रकार आहे, अर्जेंटिनामध्ये एक वेगळा प्रकार आहे, आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं इस्रायल, नेदरलँडमध्ये तो एकच प्रकार आहे. आता त्याच्यामध्ये काय होत असते की आता याच्यामध्ये जसं सांगितलं मी 2 आहे. एका याला म्हटलं जात असते यादी सिस्टम किंवा यादी पद्धत, लिस्ट सिस्टम, आणि त्यानंतर दुसरं आहे तुमचं तर तेच तुमचं प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत. ठीक आहे. आता यादी सिस्टममध्ये काय होते, यादी सिस्टममध्ये काय होत असते की आता समजा तिथं जे आहे पॉप्युलेशन आपण कन्सिडर करू हिंदू, त्यानंतर मुस्लिम, शीख, त्यानंतर ख्रिश्चन. ठीक आहे, हे आपण कन्सिडर करू. हे जे आहे 40% आहे. त्यानंतर मुस्लिम जे आहे 20% आहे. त्यानंतर शीख जे आहे ते आपण आता समजा नाही, आपण इथं यांना 50% घेऊ, सॉरी, यांना 15% आणि यांना 15%. ठीक आहे. आता एवढे असल्यानंतर लिस्ट सिस्टम, हे अगोदर आपण काय पाहतो आहोत आपण, लिस्ट सिस्टम आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम किंवा प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत म्हणजे काय, तुमच्या पॉप्युलेशननुसार तुम्हाला तिथं जे आहे प्रतिनिधित्व मिळणार. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. आता याच्यामध्ये लिस्ट सिस्टममध्ये काय होत असते का प्रत्येक जण, आणि एक कन्सिडर करून चला का इथं 100 सीट्स आहे. आता 100 सीट्स असल्यानंतर प्रत्येक पार्टी, हिंदू पार्टी, मुस्लिम पार्टी, शीख पार्टी, ख्रिश्चन पार्टी, ह्या ज्या पार्टीज आहे ह्या पार्टीज काय करणार, त्यांच्या 100 उमेदवाराची यादी प्रकाशित करणार. 100 उमेदवाराची यादी प्रकाशित करणार. मग नंतर जे आहे, ठीक आहे, तर म्हणजे हिंदू पार्टी जी आहे ते 100, मुस्लिम ते 100, शीख ते 100, ख्रिश्चन ते 100. मग हे जे आहे तर आपण कन्सिडर करू की 50% आहे, 20% आहे, 15 आहे, एवढे पॉप्युलेशन आहे. त्यानंतर त्यांनी जर मतदान केलं, म्हणजे हिंदू लोकांनी 50% मतदान केलं, या हिंदू पार्टीला मतदान केलं, मुस्लिम लोकांनी 20च्या 20 पूर्ण लोकांनी केलं, 15 त्यांनी सुद्धा केलं, आणि त्यानंतर ख्रिश्चन जे आहेत त्यांनी सुद्धा केलं. म्हणजे प्रत्येकाने जेवढी पॉप्युलेशन त्यांनी सर्वांनी वोट जे आहे त्यांच्याच पार्टीला केलं. आता हे केल्यानंतर जे आहे तर यांची पॉप्युलेशन किती आहे 15%, सीट्स किती आहे 100, तर 100च्या 15% किती होते 15, तर 15 सीट्स यांना मिळणार. त्यानंतर शीख जे आहे यांना सुद्धा 15 सीट मिळणार, कारण की 15% लोकांनी फक्त शीख पार्टीला मतदान केलेलं आहे. त्यानंतर 20 इकडे यांना मिळणार आणि 50 यांना मिळणार. मग यांनी जे लिस्ट सिस्टम किंवा लिस्टमध्ये ज्यांनी 100 लोकांचे नावं जे प्रकाशित केलेले होते तर त्याच्यामध्ये जे याच्यामधले जे फर्स्ट 100 म्हणजे सुरुवातीचे जे 100 उमेदवार होते ना, तर त्याच्यापैकी किती जण, म्हणजे किती म्हटलेलं आहे 50 जण, तर त्याच्यापैकी सुरुवातीचे 50 लोकांना जे आहे तर निवडून आलं म्हणून घोषित केला.
ठीक आहे, किती जण सुरुवातीचे जे 50 असणार, म्हणजे 1 2 3 4 5 6, कारण की 100 लोकांची लिस्ट त्यांनी जी आहे प्रकाशित केलेली होती, पण त्याच्यापैकी जे आहे तर फक्त 50 लोक, सुरुवातीचे जे 50 लोक, कारण की त्यांना 50% लोकांनी मतदान केलेलं आहे त्या पार्टीला म्हणून. ठीक आहे, त्यानंतर ते 50 जे उमेदवार आहे ते विजय म्हणून घोषित केले जाणार. त्यानंतर 20 यांची 100ची लिस्ट होती, तर सुरुवातीचे 20, यांचे सुद्धा सुरुवातीचे 15, यांचे सुद्धा सुरुवातीचे 15. याला म्हटल्या जात असते लिस्ट सिस्टम. आणि हे कुठे आहे? तुमचं अर्जेंटिना. ठीक आहे, हे कुठे आहे? तुमचं अर्जेंटिना. आणि त्यानंतर पोर्तुगल. ठीक आहे, अर्जेंटिना आणि पोर्तुगल इथं आहे लिस्ट सिस्टम. त्यानंतर दुसरं जो तुम्हाला दुसरा प्रकार सांगितला, तर दुसरा प्रकार जो आहे तो तुमचा कुठे आहे? इस्रायल आणि नेदरलँड. ठीक आहे, इस्रायल आणि नेदरलँड इथे आहे. तो कसा आहे? तर त्यामध्ये काय होते का, याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर 15 50 50 20 50 15 असे जे आहे त्यांनी घोषित केले होते त्यांची लिस्ट सिस्टम किंवा लिस्ट. ठीक आहे, आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये मग तुमचा जो कोणता प्रतिनिधी असेल तो प्रतिनिधी राहणार आहे. पण दुसरे जे आहे जे तुमचं जे इस्रायलमध्ये आहे, तर त्यामध्ये काय होत असते, एक जे आहे हा तुमचा संपूर्ण एक देश आहे. हा देश असल्यानंतर या देशामध्ये जेवढी तुमची पॉप्युलेशन, याला एक मतदारसंघ म्हणून जे आहे कन्सिडर करतात. आणि एक मतदारसंघ म्हणून कन्सिडर केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या कोणत्या पॉलिटिकल पार्टी जे आहे आपण कन्सिडर करू ABC, ह्या तिन्ही पॉलिटिकल पार्टी किंवा D, अजून एक पकडू आपण D, हे काय करणार की आपले जे काही जे आहे ना, तर त्या पॉलिटिकल पार्टीला, म्हणजे त्यांची पॉलिटिकल पार्टी जे राहणार ते राहणार. तर ते सर्वजण आमदार त्यांना सांगणार की हे आमची पॉलिटिकल पार्टी आहे. आमची पॉलिटिकल पार्टी असल्यानंतर त्याला मतदान करा. मग त्याला मतदान करा म्हटल्यानंतर Aला जे आहे तर 40% लोकांनी मतदान केलं असेल, याला 20% लोकांनी मतदान केलं असेल, यांना जे आहे यांना सुद्धा 20% लोकांनी, यांना सुद्धा 20% लोकांनी. आता हे मतदान केल्यानंतर जे आहे तर 4 पॉलिटिकल पार्टीज होत्या. आणि याच्यामध्ये सांगितलं का एका देशाला एक मतदारसंघ म्हणून कन्सिडर केला जात असते. आता एक मतदारसंघ म्हणून कन्सिडर केल्यानंतर तिथं जर पाहिलं असेल तर एका म्हणजे जर तुम्ही पाहिलं असाल का तेव्हा एक देश म्हणून मतदारसंघ त्यांना घोषित केलेला आहे. किंवा कुठे कुठे असं होत असते का एखादा एक जो आहे जिल्हा म्हणून, किंवा एखादा जिल्हा असेल, एखादा तालुका असेल, तर त्याला सुद्धा मतदार म्हणून ते जे आहे किंवा एक मतदारसंघ म्हणून घोषित करतात. आता मतदारसंघ घोषित केल्यानंतर काय होत असते की अशा देशामध्ये मग 40% लोकांनी ज्यांना मतदान केलेलं आहे तर यांच्या मतदानाप्रमाणे जे आहे तर काय मिळणार आहे, यांच्या मतदानाप्रमाणे तुम्हाला सीट्स मिळणार. म्हणजे आपण इथं सुद्धा जर कन्सिडर केलं का इथं सुद्धा 100 सीट्स आहे, तर यांना सुद्धा 40 सीट, यांना 20, यांना 20, यांना 20. म्हणजेच काय आहे, तुमच्या पॉप्युलेशननुसार तुम्हाला एक प्रकारचं प्रतिनिधित्व मिळत आहे. आणि अशा कंडिशनमध्ये काय होत असते का नॉर्मली जे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम आहे ना, या कंडिशनमध्ये काय होत असते का जनरली कोलिशन गव्हर्नमेंट बनते, म्हणजे युतीचे सरकार बनते. कारण का कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला स्पेसिफिक एक मेजॉरिटी नाही मिळत. आणि एक स्पेसिफिक मेजॉरिटी नाही मिळाल्यामुळे तुम्ही म्हणून तर जर पाहिलं असेल तुम्ही इस्रायल जे आहे, इस्रायलचे हे हाल आहे का बऱ्याचदा तिथे इलेक्शन होत राहतात. ठीक आहे, कारण का तुमच्या जेवढा पॉप्युलेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रतिनिधित्व मिळत आहे. आता हे आहे तुमचं वर्ल्डमधलं. आपल्या भारताने काय केलेलं आहे, आपल्या भारतामध्ये जेव्हा जर पाहिलं असेल प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत, आपल्या भारताने जे आहे ना तर काय केलं याच्यामध्ये चेंज केलेलं आहे. म्हणजे आपलं पहा, आपल्या इथं जे संघराज्य सुद्धा आहे हे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. जे कोणती आपली इथं पद्धत जी आहे जगामध्ये वेगळी असते, आपल्या इथं थोडी त्याच्यामध्ये चेंज केलेलं आहे. आपल्या इथं प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत प्लस एकल संक्रमणीय मतदान पद्धत. आता एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणजे होते काय, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत तुम्हाला समजलं असेल का, काय सांगितलं का तुमच्या पॉप्युलेशननुसार तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याचं जे आहे तो चान्स मिळणार किंवा संधी मिळणार. एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणजेच काय, सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम. आता याला जे आहे याला एकल संक्रमणीय मतदान पद्धत जे आहे याला हेयर पद्धत सुद्धा म्हणतात. हेयर पद्धत
कारण का एक जे आहे ना, तर हिअर ते व्यक्ती होते, त्यांनी ते इन्व्हेंट केलेलं आहे. याच्यामध्ये काय होत असते का, याच्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स द्यावा लागतो. जसं तुम्ही पाहिलं असं, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करत असता, तर तुमचा फर्स्ट प्रिफरन्स असेल IAS, IPS देता, मग सेकंड कोणी मग IRS देते, ठीक आहे, कोणी IFS देते, किंवा तुम्ही जर पाहिलं असाल कोणी DC डेप्युटी कलेक्टर, मग DYSP देते. तर याच्यामध्ये जर पाहिलं, जर तुमचं मतदान जे आहे, इथं मतदान वेस्ट जात नाही, याच्यामध्ये मतदान तुमचं वेस्ट जात नाही. तुमचा जो कोणता सेकंड प्रिफरन्स असेल ना, तो सेकंड प्रिफरन्स तुमचा जो आहे तो सेकंड प्रिफरन्स कन्सिडर केला जातो. म्हणजे जर तुम्हाला IAS नाही मिळालं तर IPS घ्या, तुम्हाला जे आहे डेप्युटी कलेक्टर नाही मिळालं तर DYSP घ्या. म्हणजेच काय आहे, जर ABC असे तिघे जण असेल, तुमचं फर्स्ट चॉईस हे आहे, सेकंड चॉईस हा आहे, थर्ड चॉईस हा आहे, तर तुमचा फर्स्ट चॉईसवाला जर त्याला प्रॉपर जेवढे मतं पाहिजे असेल तेवढं मतदान जर नाही मिळालं, एक कोटा फिक्स केला जात असतो, आणि तो कोटा जर त्याला नाही मिळाला तर तुमचा सेकंड प्रिफरन्स कन्सिडर केला जाणार. मग जर त्या बीने जो कोणता कोटा फिक्स केला असेल, तो कोटा जर क्रॉस केला असेल तर त्याला विजय म्हणून घोषित करतात. ठीक आहे. आता हे जे आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धत, आता ही कुठे कुठे यूज केल्या जाते. आता हे जे आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि ठीक आहे, या 3 ठिकाणी यूज केल्या जात असते. आता याच्यामध्ये राष्ट्रपतीमध्ये जर पाहिलं असाल, आणि जे तुमचं प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आहे, हे जे आहे, तर हे जे आहे इथं हे तुमची अप्रत्यक्ष निवडणूक आहे. आपल्या भारतामध्ये बोलत आहे मी. अप्रत्यक्ष निवडणूक का आहे, कारण का प्रत्येकाला तुम्ही जे आहे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम, जेव्हा आपण सुरुवातीचं पाहिलं, सिंपल आहे. सर्व जे आहे तुम्ही मतदान करायचं, हे तुमचे 4 जे आहे उमेदवार आहे त्यांना मतदान करा, आणि बस जो त्याला जे सर्वांपेक्षा जास्त मतदान मिळेल तो जिंकला. पण हे तर जे आहे, हे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स एवढे राहत असतात. हे अगोदर तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये जेवढे 140 करोड जे कोणते लोक आहे, लोकसंख्या आहे, त्यांना सांगणंच कठीण आहे. ठीक आहे, म्हणून हे अप्रत्यक्ष निवडणूक असते. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना, तुम्ही जे आहे, तुम्ही एक अजून नाव ऐकलेलं असेल, गुप्त मतदान. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल गुप्त मतदान. गुप्त मतदान म्हणजे काय? गुप्त मतदान म्हणजे सरळ हे आहे का, ज्यांनी वोट केलेला आहे त्याला माहिती आहे त्याला कोणाला वोट केलं आहे, आणि जो कोणी तिथं तो वोट काउंट करणार आहे त्याला माहिती आहे ते वोट काय आहे. ते आहे तुमचं गुप्त मतदान. राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचं गुप्त मतदान असते. ठीक आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं गुप्त मतदान असते. पण जर तुम्ही राज्यसभेचं जर पाहिलं असाल तर राज्यसभेचं गुप्त मतदान नसते, ते खुली मतदान पद्धत आहे. ठीक आहे, खुली मतदान पद्धत आहे. आणि राज्यसभेमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धत हे जे आहे, तर हे सांगितलेलं आहे तुमचं अनुच्छेद 80 क्लॉज 4 मध्ये, काय ह्या प्रकारची पद्धत तुमची त्याच्यामध्ये असली पाहिजे. ठीक आहे, तर तुमचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा, ठीक आहे, यांचं निवडणूक होते. आणि त्यानंतर जर पाहिली असेल ना, तुमचं जे आहे तुमची विधान परिषद आहे. आता विधान परिषदेचं पाहिलं तर विधान परिषद, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे 1/12 वेगळे लोक निवडणार, 1/12 वेगळे लोक, 1/3 आणि 1/6. ठीक आहे, हे म्हणजे जे आहे 1/6 जे आहे, तर 1/6 हे राज्यपाल जे आहे नामनिर्देशित असतात राज्यपालाकडून. त्यानंतर 1/12 जे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, त्याला आपण काय म्हणतो की शिक्षक मतदारसंघ असते त्याच्यातून निवडले जात असतात. त्यानंतर ग्रॅज्युएट पदवीधर मतदारसंघ असते त्याच्यामधून निवडले जात असतात. त्यानंतर 1/3 जर पाहिलं असेल तर ते स्थानिक स्वराज्य संस्था असते तर त्याच्यामधून निवडले जात असतात. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजे विधान परिषदेचं जे आहे ते असं वेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये ते अप्रत्यक्ष निवडणूक आहे. ठीक आहे, आणि दुसरे 1/3 जर पाहिले असाल जे तुमचे, आता याच्यामध्ये जर लिहूनच, हे राज्यपाल आणि ते कशामधून, क्लास म्हणजे कोऑपरेटिव्ह, त्यानंतर तुमचं लिटरेचर, आर्ट, सायन्स, सोशल सायन्स.
आणि तुम्ही जर राज्यसभेमध्ये जर गेले तर राज्यसभेमध्ये लास आहे, सी नाही आहे, कोऑपरेटिव्ह नाही आहे. कारण याच्या मागचं रिझन काय आहे की कोऑपरेटिव्ह नसण्यामागचं कारण काय आहे, कारण का कोऑपरेटिव्ह किंवा सहकार संस्था जी आहे हा राज्य सूचीमध्ये आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर 112 जे असते 3 वर्ष डिग्रीवाला किंवा पदवीधर. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ. त्यानंतर जे आहे 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर जे आहे दुसरे 1/3 जे आहे तर जे विधानसभेचे सदस्य असतात ते निवडून देत असतात. ठीक आहे. तर हे आहे, हे तुमचं काय आहे विधान परिषदेचं एक कंपोजिशन किंवा रचना. राष्ट्रपतीमध्ये जेव्हा गुप्त मतदान होते तर गुप्त मतदान होत असताना तर त्याच्यामध्ये जे सांगितलं तुम्हाला कोणती पद्धत यूज केली जात असते, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आणि एकल संक्रमण्य मतदान पद्धत. एकल संक्रमण्य म्हणजेच काय आहे का तुम्ही सेकंड प्रिफरन्स देत आहात. ठीक आहे. आता राष्ट्रपतीमध्ये जेव्हा तुम्ही जर पाहिलं असाल, आता राष्ट्रपतीमध्ये प्रस्तावक असते. ठीक आहे. म्हणजे एक आणि अनुमोदक असते. आता प्रस्तावक आणि अनुमोदक हे जर पाहिले असेल ना तर अगोदर काय होतं की फक्त 2 आणि 2 होते. म्हणजे 2 अनुमोदक 2 प्रस्तावक सुरुवातीला. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय होत होतं का खूप जण सहभाग घेत होते आणि म्हणजे काही जण फनसाठी सहभाग घेत होते. म्हणजे तुम्ही पहा बऱ्याचदा काही लोकांना निवडणूक लढण्याची एक त्याला काय म्हणत असते एक हॅबिट असते किंवा हॉबी असते त्यांची का निवडणूक लढतो. ठीक आहे. तर त्याच्यापैकी काही जण होते. जसं एक व्यक्ती होता हरिराम. तर तो जो आहे प्रत्येक निवडणूक लढत होता. त्यानंतर एक धरती पगड नावाचा एक व्यक्ती होता, ते सुद्धा नेहमी निवडणूक लढत होता. आता इवन जर पाहिलं असेल ना तर 1967 मध्ये असं झालेलं होतं. असे काही लोक होते का म्हणजे 17 जण उभे होते. 17 जण उभे होते आणि त्याच्यामध्ये 17 पैकी 9 लोक असे होते का त्यांना 0 मतदान मिळालेलं होतं. किती 0 मतदान. म्हणजे ज्यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि ज्यांनी अनुमोदन दिलेलं होतं त्यांनी सुद्धा त्यांना मतदान नाही केलं. मग नंतर त्याच्यामध्ये चेंज करण्यात आला 1977 मध्ये. कारण की जो आहे ना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी एक कायदा आहे. यांच्यासाठी कोणता कायदा आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952. ठीक आहे. तर त्याच्यानुसार मग याच्यामध्ये जेव्हा 1977 मध्ये चेंज केला, इथं केले 10 आणि 10, तरी पण काही लोक निवडणूक लढत होते. मग नंतर 1997 मध्ये तर इथं केले 50 आणि 50. उपराष्ट्रपती जर पाहिलं असेल तर उपराष्ट्रपतीचा 20 आणि 20 आहे. पण सुरुवातीला जे आहे ना तर सुरुवातीला एक संयुक्त बैठक होत होती आणि संयुक्त बैठक झाल्यानंतर ते निवडून येत होते उपराष्ट्रपती. पण सुरुवातीला तर ठीक आहे असं होत होतं. पण नंतर जे आहे 1961 मध्ये घटनादुरुस्ती केली आणि घटनादुरुस्ती करून जे आहे तर काय केलेलं तिथं पुन्हा जे निवडणूक आहे तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धत याच्यामध्ये ते जे आहे त्याला चेंज करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव किती असतात आणि अनुमोदन किती असतात, 20 आणि 20. राज्यसभेमध्ये सुद्धा आहे तर राज्यसभेमध्ये सुद्धा 10 असतात आणि 10 असतात. ठीक आहे. तर म्हणजे 10-10. तर हे जे आहे हे राज्यसभेचं असते. विधान परिषदेचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, विधान परिषदेमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत किंवा एकल संक्रमणीय पद्धत नाही, ते वेगवेगळं आहे. हे जे आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धत अशी असते. त्यानंतर राज्यसभेमध्ये जसं तुम्हाला सांगितलं उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धत असते, पण राज्यसभेमध्ये खुली मतदान पद्धत असते. खुली मतदान पद्धत म्हणजे काय होते, म्हणजे सरळ आहे. तुम्ही जे मतदान करता तुम्ही ज्या कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे असाल त्या पॉलिटिकल पार्टीचा तिथं एजंट बसला राहतो. त्या एजंटला दाखवा लागते का आम्ही जे आहे या व्यक्तीला मतदान केलेलं आहे. तर ते खुली मतदान पद्धत आहे. म्हणजेच काय आहे, जसं तुम्हाला सांगितलं की गुप्त मतदान पद्धतमध्ये काय होत आहे, गुप्त मतदान पद्धतमध्ये असं होते का ते मतदान जे तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि प्लस जो कोणी काउंट करणार आहे त्याला माहिती आहे. पण खुली मतदान पद्धतमध्ये काय होत आहे का तो जो व्यक्ती आहे जो तुमच्या पॉलिटिकल पार्टीचा जो एजंट बसलाय त्याला तुम्हाला दाखवायचं आहे का मी आपल्याच व्यक्तीला मतदान केलेलं आहे. ती आहे खुली मतदान पद्धत. गुप्त मतदान पद्धत जर पाहिलं लोकसभा आणि विधानसभा याचं सुद्धा गुप्त मतदान पद्धतच आहे. कारण का तुम्ही जे मतदान करता तुम्हाला माहिती आहे ते मतदान केलेलं आहे. तुम्ही कोणाला दाखवता का मी याला मतदान केलेलं आहे म्हणून, नाही. ते सुद्धा तुमचं गुप्त मतदान पद्धतच आहे. आणि खुली मतदान पद्धत तुमच्या राज्यसभेत जसं मी सांगितलं का राज्यसभेमध्ये तुम्हाला ते दाखवावं लागते एजंटला की याला मी मतदान केलेलं आहे.
त्याच्यामध्ये सुद्धा प्रिफरन्स देत असतात. ठीक आहे. तर भारतामध्ये जे पाहिलं ना, तर जसं सांगितलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम, याला जे आहे हेअर पद्धत सुद्धा म्हटल्या जाते. त्यानंतर हे सांगितलं की राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा हे त्यांच्या आणि त्यानंतर विधान परिषद हे अप्रत्यक्ष निवडणूक आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहे. अशा प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे विधानसभेमध्ये पाहिलं असेल तर वेगळं आहे, त्यानंतर विधान परिषदेमध्ये पाहिलं असेल तर ते वेगळं आहे, राष्ट्रपतीची वेगळी आहे, उपराष्ट्रपतीची वेगळी आहे, किंवा नाही सॉरी राष्ट्रपती उपराष्ट्रपती सेमच आहे, कारण की त्यांच्यासाठी एक कायदा बनवलेला आहे 1952चा. त्याच्यामध्ये सुद्धा जे तुम्ही जर पाहिलं सुरुवातीला उपराष्ट्रपती यांची वेगळं होतं, एक संयुक्त बैठक होत होती, जॉईंट सिटिंग होत होती. आणि जॉईंट सिटिंग म्हणजे राज्यसभा आणि त्यानंतर तुमचं त्याला जे काय म्हणतो आपण लोकसभा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहता याच्यामध्ये मतदानामध्ये कोण कोण भाग घेत असतात. समजा राष्ट्रपतीमध्ये कोण कोण भाग घेतात, उपराष्ट्रपतीमध्ये कोण कोण भाग घेतात, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, राज्यसभेमध्ये कोण कोण भाग घेतात, विधान परिषदेमध्ये तुम्हाला सांगितलं मी त्याच्यामध्ये कोण कोण भाग घेतात, तर ते आपण पाहणार नाही आहे. त्यानंतर तुमचं लोकसभा, त्यानंतर विधानसभा. ठीक आहे. आता याच्यामध्ये तर नॉर्मल आहे, जसं मी आता सांगितलं की सर्व नागरिक जे असणार, जे 18 वर्षावरचे आहे ते सर्वजण याच्यामध्ये भाग घेणार आहे. तुमच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ते प्रत्यक्ष निवडणूक आहे. राष्ट्रपतीमध्ये विधानसभा, लोकसभा प्लस राज्यसभा याचे निर्वाचित सदस्य याच्यामध्ये भाग घेणार. आणि प्लस 2 केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश 2 कोणते, तुमचं दिल्ली आणि पॉंडिचेरी. याच्यामध्ये जम्मू काश्मीर भाग घेत नाही. आता जम्मू काश्मीर का भाग घेत नाही, कारण की तसा तो जो आहे त्या कायद्यामध्ये चेंज केलेलाच नाही आहे. किंवा तुम्ही जर पाहिलं असेल जे तुमची त्याला काय म्हणतो 54 जे आर्टिकल आहे तुमचा अनुच्छेद, त्याच्यामध्ये सुद्धा चेंज केलेला नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त जर तुम्हाला उद्या जाऊन विचारलं का सर्व केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये भाग घेतात, तर चुकीचं स्टेटमेंट आहे. दुसरं, त्याच्यामध्ये दिल्ली, पॉंडिचेरी आणि जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये भाग घेतात, हे सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे. केंद्रशासित प्रदेश जे आहे फक्त कोणते, दिल्ली आणि पॉंडिचेरी. आणि विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा याचे निर्वाचित सदस्य. ठीक आहे. त्याच्यामध्ये विधान परिषद भाग घेत नाही, कारण का सर्व राज्यामध्ये विधान परिषद नाही. आणि तुम्हाला मी आता सांगितलं याच्यामध्ये पद्धत कोणती असते, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, म्हणजे तुमच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला जे आहे ते मतदान करण्यासाठी चान्स मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती, तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा याचे सर्व सदस्य, राज्यसभेमध्ये विधानसभेचे निर्वाचित सदस्य याच्यामध्ये भाग घेत असतात. तर हे तुम्हाला कधी कधी विचारले जाऊ शकते का कोण कशामध्ये भाग घेत असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे जे आहे जेवढे कोणते टाईप्स आपण पाहिलेले हे तुम्हाला समजलेलं असणार. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणती प्रकारची कुठे निवडणूक होते, कारण की याच्यामधून क्वेश्चन्स जे आहे येण्याचे चान्सेस राहतात. आणि ह्या बेसिक गोष्टी असतात जे आपल्याला माहिती नसतात. तर आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार. कोण याच्यामध्ये सहभाग घेते, काय घेते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असणार. आणि तुम्हाला हे लेक्चर तुम्ही एन्जॉय सुद्धा केलेलं असणार, कारण की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन माहीत पडलेल्या आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे सर्व समजलं. सो थँक्यू सो मच.